नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिम बद्दल असलेले गैरसमज हे कव्हर करणार आहे. तर सरांना आपण विचारूया, सर, मोर स्वेट मोर फॅट लॉस याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर? आता मोर स्वेट मोर फॅट लॉस. आता स्वेट हे असतं बॉडीचे आतले ऑर्गन्स असू द्या, आपली बॉडी असू द्या इंटरनल, ती कूल करण्यासाठी ती एक प्रोसेस आहे, न की फॅट लॉससाठी. आता लोकांना हे मिथ आहे. तर काही लोक मी बघतो खूप अशी जाड कपडे घालतात आणि पळतात पळतात पळतात. किंवा एक तर असा मेंबर होता माझ्याकडं, तो म्हणाय सर मी आहे ना अंगावर असं पांघरून घ्यायचो आणि टेरेसला जाऊन झोपायचं भरूनात. मी म्हणलो बॉडी डिहायड्रेट होईल डिहायड्रेट होईल, तुझे इलेक्ट्रोलाइट जातील सगळे शरीरातले, म्हणून तसं काही करू नको. फॅट लॉस हा होतो कॅलरी डेफिशियटमुळं, न की तुझ्या वेट आपलं स्वेट बाहेर पडल्यामुळं. स्वेट बाहेर पडल्यावर तू डिहायड्रेट होणार आहे, तुझा आतमध्ये इलेक्ट्रोलाइट्स कमी होणार आहे. म्हणून तू त्या गोष्टी करू नको. मी त्याला समजून सांगितलं त्या मेंबरला माझ्या. आणि राहिली गोष्टी 100% कॅलरी डेफिशियटमुळं वेट लॉस होतो, न की स्वेट बाहेर गेल्यामुळं. आता वेट लॉस कसा होतो तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता तुम्ही कॅलरी डेफिशियटमध्ये राहिला तर समजा पहिले 500 कॅलरीज डेफिशियटमध्ये आहात तुम्ही. सगळ्यात पहिले तुमचं वॉटर वेट कमी होतं, त्याच्यानंतर तुमचे शुगर कमी होतं शरीरातलं, त्याच्यानंतर तुमचं फॅट जाळायला चालू करतं शरीर. म्हणजे ह्या गोष्टी अशा प्रोसेसनी होतात की न की तुमचं स्वेट बाहेर आल्याने तुम्ही फॅट लॉस होत आहे. आता मला आता जास्त करून स्वेटिंगचा प्रॉब्लेम, मी स्वेट जास्त करतो. इव्हन मी नॉर्मल ह्युमिड क्लायमेटमध्ये स्वेट करतो, तर माझं फॅट लॉस असंच व्हायला पाहिजे. असं नाहीये. वेट लॉस होतं ते फक्त तुमच्या कॅलरी डेफिशियटमुळे होतं. या सगळ्या प्रोसेस आहेत. ओके सर, आपण जेव्हा हेवी वेट उचलतो तेव्हा आपली बॉडी बल्क होते का? बरं, चांगला प्रश्न विचारलाय. आता हेवी वेट उचलल्यामुळे बॉडी बल्क होते हे मिथ आहे. का सांगतो तुम्हाला, की हेवी वेट उचलल्यामुळे तुमची बॉडी टोन होते, न की तुम्ही बल्क होताय. बल्क होण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो, कॅलरीज सरप्लस मध्ये खाल्लं पाहिजे तुम्ही. तेवढा वर्कआउट तर आहे तुमचा, पण कॅलरीज सरप्लस, तेवढे प्रोटीन इनटेक, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कॅलरीज मॅटर करतात, ना की वेट. वेट तुम्ही वर्कआउट करताय आणि कॅलरीज मेंटेन खाताय तर 100% तुमची बॉडी फक्त टोनच होणार आहे, न की तुम्ही बल्क करणार आहे. आणि हे जास्त करून मिथ्स मला लेडीज विचारतात, तर त्यासाठी मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस. तुम्ही किती जरी, लेडीजचा तर प्रश्नच वेगळा आहे, त्यांना त्यांचे हार्मोन्स त्या लेवलचे नाही जेंट्सपेक्षा, मग त्यांची बॉडी आमच्यासारखी होणार नाही कधीच. आणि जेंट्सची सुद्धा बल्क होणार नाहीये, ते मेंटेन राहतील जर ते कॅलरीज मेंटेन मध्ये खाल्लं, त्यांनी व्यवस्थित प्रोटीन खाल्लं, व्यवस्थित कार्ब्स खाल्ले, सगळे व्यवस्थित मेंटेन गोष्टी केल्या, त्यांची बॉडी मेंटेनच राहणार आहे. ओके, तर सर मला सांगा, सर, बियर पिल्यामुळे बॉडी वाढते का? हे प्रश्न मला खरंच खूप पोरांनी विचारलेला आहे. आणि ह्या नादामुळे लोक आहारी गेलेले आहेत बिअरच्या किंवा व्यसनाच्या. तर तुम्हाला एक सांगतो, बियर पिल्याने कधीच बॉडी होत नसते. बियर पिल्याने तुमची बेली काय म्हणतात त्याला, बेली स्टमक किंवा बेली फॅट तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे आता विषय कसा असतो, सॉरी, आपल्या बिअरमध्ये काय असतं, जास्त कॅलरीज असतात. आता तुम्ही बघसाल त्यात न्यूट्रिशन काय आहे का, ते सगळ्यांना माहिती आहे. न्यूट्रिशन काहीच नाही त्याच्यामध्ये. एम्प्टी कॅलरीज असतात. कोणत्याही म्हणजे कोणत्याही अल्कोहोलमध्ये एम्प्टी कॅलरीज असतात. न्यूट्रियन्स कमी असतं, न्यूट्रियन्स नसतं त्याच्यामध्ये. म्हणून कोणतेही अल्कोहोल असू द्या, कोणत्या प्रकारचं व्यसन असू द्या, त्यांनी कधीच बॉडी बनत नसते. ते मिथ आहे. आणि बॉडी बनते तुमच्या व्यवस्थित खाण्याने. कॅलरीज, प्रोटीन, फॅट, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, ना की तुमचं बियर. बियर हे तुम्हाला फॅट वाढवणार आहे, आणि ते बी अनवॉन्टेड फॅट वाढवणार आहे तुमचं. तर सर मला सांगा, नो पेन नो गेन काय सांगाल याबद्दल तुम्ही? आता हे पण मी मिथ मानतो, नो पेन नो गेन. आता तुम्ही बघसाल, स्टार्टिंगला जी मुलं जिमला येतात त्यांच्या बॉडीला सवय नसते. आपण म्हणतो ना, एक 4-5 दिवस अंग दुखतं, खूप दुखतं अंग वर्कआउट चालू केल्याने. त्याच्यानंतर दुखायचं कमी होतं, आणि कालांतराने खूप कमी प्रमाणात अंग दुखतं. किंवा कधी कधी बॉडी युज टू झालेली असते म्हणून अंग दुखायचंही बंद होतं. पण त्यात असं नाहीये की बाबा अंग दुखायचं बंद झालं कालांतराने की तुमची म्हणजे तुमची प्रोग्रेस होणार नाहीये. सगळा खेळ असतो तुमच्या कॉन्स्टन्सीचा, तुमच्या परत तुमच्या त्या डाईटचा, तुमच्या डिसिप्लिनचा. सगळा खेळ तो मॅटर करतो, ना की तुमचं नो पेन नो गेन असे काही शब्द असतात त्यांनी काय होतं. नो पेन नो गेन, आता तुम्ही खूपच वर्कआउट करायला गेले दुसऱ्याची पेन होत नाही म्हणून,
आणि घेतले काही लिगामेंट इंजुरी करून तर तुम्हाला उलट त्रासच आहे त्याचा. म्हणून नो पेन नो गेन असं काही नाहीये. तुमचं मेन मॅटर करतं तुमच्या 3 गोष्टी: आहार, तुमची झोप आणि तुमचा वर्कआउट. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे तुमच्या प्रोग्रेससाठी मसल गेनच्या. ओके सर, फक्त कार्डिओनेच फॅट लॉस होतो का? हो, खूप चांगला प्रश्न आहे हा. पण आता सांगतो की सगळ्यांचा प्रश्न हाच असतो आणि आल्या नुसतं कार्डिओ करायला बघतात सगळे मेंबर. आता पहिली गोष्ट झाली, कार्डिओने पण फॅट लॉस होतो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगनी पण फॅट लॉस होतो. फॅट लॉस दोन्ही गोष्टींनी होतो. पण तुम्ही नुसतं फॅट लॉस करायला आलाय का मसल लॉस करायला आलाय हे पण विचार करायचा असतो. कार्डिओने फॅट लॉस सोबत मसल लॉस पण होतो. म्हणजे त्याच्यासाठी फक्त फॅट लॉस करायचा असेल तर आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमच्या डेली रुटीनमध्ये ठेवा. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग जेव्हा करसाल त्यात फॅट लॉस पण होईल तुमचा आणि दुसरी गोष्ट तुमचे मसल पण जागेवर राहतील. मसल तुमचे व्हॅनिश होणार नाही किंवा मसल बनतील तुमचे आणि त्यासोबत तुमचे फॅट लॉस जर्नी चालू राहील. म्हणून मसल ट्रेनिंग खूप महत्वाची आहे मित्रांनो. सगळ्यांनी मसल ट्रेनिंग करत राहा. ओके सर, जर आपल्याला तब्येत बनवायची आहे तर डेली आपण वर्कआउट केलाच पाहिजे असं काय आहे का? हा, आता तुमचा प्रश्न मला कळाला आहे तरी मी तुम्हाला एकदा रिचेक करतो. मसल ट्रेनिंग विचारताय तुम्ही, बरोबर? मसल ट्रेनिंग, बॉडी मसल बनवायची आपल्याला, तर आपण रोज 7 दिवस मसल ट्रेनिंग केली पाहिजे का? बरोबर. तर 100% त्याचं उत्तर नाहीये. कारण की का सांगतो तुम्हाला, त्याची गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही मसल ट्रेनिंग करता त्याच्यासोबत खूप महत्वाची गोष्ट असते ती रिकव्हरी, स्लीप तुमची. आणि तुम्ही आठवड्यातून कमीत कमी फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग, आपण म्हणतो ना मसल ट्रेनिंग, 3 दिवस जरी केली तरी पुरेशी आहे. पण त्याच्यात 2 मसल घ्यावा तुम्ही, जसं चेस्ट, ट्रायसेप, बॅक, बायसेप, शोल्डर, थाईज, तरी पुरेसे आहे. आणि रोज एक सिंगल मसल घेतला, थोडंसं कार्डिओ त्यासोबत केलं तरी चालेल. म्हणून एक दिवस वीक मधून सुट्टी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. 2-3 सुट्ट्या झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्याच्यासोबत कॅलरीज मेंटेन करून खाणं, प्रोटीन इंटेक चांगलं ठेवणं ते महत्वाचं असतं. आणि कॉन्स्टन्सी महत्वाची असते. 1-2 दिवस मध्ये आले, तुम्ही कुठेही गेले, जा वर्कआउट नाही झाला, एवढा रिग्रेट करू नका त्या गोष्टीचा. तुम्ही कॉन्स्टंटली परत कमबॅक करा, परत गोष्टी चालू करा 2 दिवसानंतर, काही प्रॉब्लेम नाही. जमलं तर जमलं 6 दिवस खूप छान आहे, वर्कआउट करा, काही प्रॉब्लेम होत नाही. पण त्याचं एक प्रमाण असतं, 3-3, 4-4 तास असं मोठा वर्कआउट करायचा नाही. एक शॉर्ट वर्कआउट आणि चांगली झोप, चांगला आहार हा मॅटर करतो मेन. म्हणजे तुमच्या रिकव्हरी खूप महत्वाची असते ग्रोथसाठी. तुमच्या प्रोटीन तर आहेच. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिम बद्दल असलेले गैरसमज आपण कव्हर केलेले आहेत, जे नवीन बिगिनरसाठी पण उपयोगाचे आहेत आणि ज्यांनी जास्त काळ जिममध्ये वेळ घालवला आहे, ज्यांना एक्स्ट्रा नॉलेज आहे, त्यांच्यासाठी पण हे उपयोगाचं आहे. आणि एक महत्वाचं, अजून आपण मिथ्स भरपूर आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू करत राहू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर धन्यवाद. धन्यवाद. नाही, काय होतं, खूप मिथ्स